राम राम. काय नाव आहे तुमचं? विष्णूचंद वाटेंगडे, गाव? नारायण नरसी नामदेव. नरसी नामदेव. मोबाईल नंबर तुमचा? 735092 तुम्ही आपल्या आदित्य कंपनीची सोयाबीन यावर्षी पेरली होती. हो तर त्यामध्ये तुम्ही 2 व्हरायटी पेरल्या होत्या. हो हो एक व्हरायटी पेरली होती तुम्ही आदित्य गोल्ड 7755, हो बरोबर आहे. ती कोणत्या पांढऱ्या फुलाची, हो बरोबर आहे. आणि एक समृद्धी 24 जी लवकर येणारी. हो तुम्हाला जे पांढऱ्या फुलाचं वाण दिलं होतं आपण 7755, हो. त्याला तुम्हाला किती ॲव्हरेज लागलं एकरी? तर ते आम्हाला एका बॅगला 18 कट्टे झाले. 18 कट्टे झाले. हो, तो एक कट्टा भरला होता ते 65 किलो, कोणता 62 किलो कोणता. म्हणजे जवळपास 11चं ॲव्हरेज कमी लागलं तुम्हाला, बरोबर आहे. तर ती चांगली व्हरायटी पांढऱ्या फुलाची. आणि त्यानंतर 77 तुम्ही जी समृद्धी 24 पेरली होती लवकर येणारी, त्याला किती झालं होतं? ते 2 कट्टे कमी झाले. 2 कट्टे कमी, म्हणजे 16 कट्टे झाले. तरी जवळपास 10चं ॲव्हरेज तिला हो, कमी लागलं. म्हणजे सालाच्या मानाने व्यवस्थित राहिलं. आणि त्याचं आपण काही जास्त मशागत केली नव्हती, काय नाही. एकदा पेरलं हं. आणि एकच फवारणी केली. एकच दोन्ही याच्यावर एकच फवारणी झाली. ते डवरायचं पण टाइम भेटला नाही, डवरलं नाही अच्छा. त्याला आम्ही. तर एकंदरीत तुम्हाला समाधानकारक ॲव्हरेज आलं हाय चालेल. बाकीच्या व्हरायटीपेक्षा. हो. तर तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्याला की पेरावं कसं नाही? प्रत्येक जणांनी आजमावून पाहायचं, 2च्या जागेवर एक घेऊन जायची. ॲव्हरेज वाढणार हो, असेल अवरेज वाढणारच. 100%. हो, आपली तर यावर्षी समजा पहिलं वर्ष होतं, त्याच्यामुळे आपण काय तेवढी मशागत केली नाही, त्याच्याकडे पाहिलंय नाही. तरी पण तुम्हाला एक चांगलं ॲव्हरेज चांगलं लागलं. average. म्हणजे जवळपास 11-12चं ॲव्हरेज तुम्हाला पांढऱ्या फुलाचं यायला लागलं. हो. आणि 10चं ॲव्हरेज जवळपास तुम्हाला ते समृद्धी 24ला लागला. तर त्याच निमित्तानं आपण इथून पण घेतलं होतं. कुठून ते? याच्या मुटकुळे. मुटकुळे संत नामदेव कृषी केंद्र हा. नरसी नामदेव घेतलं होतं. तर आपण आज तिथंच आहोत. त्यांच्याच हस्ते आपण